जैन मित्रांनो, तुमच्यासाठी एक नवीन प्रश्न घेऊन आलो आहे। हा सर्वात जास्त कन्फ्युजन करणारा प्रश्न राहते बघा। याच्यात काय म्हटलं, प्रश्नामध्ये म्हणत आहे 5 पुरुष एक काम 6 दिवसात पूर्ण करू शकतात, परंतु 10 महिला तेच काम 5 दिवसामध्ये पूर्ण करू शकतात। तर 5 महिला आणि 3 पुरुष एकत्र मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील, यांचा गट विचारलेला आहे बरोबर। यांचा गट एकत्र मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील, हे कन्फ्युजन करणारे प्रश्न राहतात। पुरुष आणि महिला असं काहीतरी राहतं याच्यामध्ये। तर त्यावेळेस काय करायचं बघा, जर इथे काही कोणाची क्षमता वगैरे दिली आहे का, नाही दिली आहे। 5 पुरुष म्हटलं 6 दिवसात एक काम करू शकतात आणि 10 महिला तेच काम 5 दिवसात पूर्ण करू शकतात। इथे पुरुषांची पण कार्यक्षमता माहीत नाही आहे आणि स्त्रियांची पण कार्यक्षमता माहीत नाही आहे, महिलांची पण। तर मग अशा वेळेस काय करायचं, प्रश्नामध्ये पुरुषांची काय कार्यक्षमता आहे किंवा काय काम करू शकतात, किती काम करू शकतात, हे कोणालाच माहीत नाही आहे। तर मग अशा वेळेस काही माहीत नसेल तर असं मानून घ्यायचं की एक पुरुष एक यम काम करतं, मेल म्हणजे म्हणून पुरुषांसाठी यम मानला। एक पुरुष एक यम काम करतो असं मानून घेतलं आपण। आणि इथे महिलांचा उल्लेख झाला आहे, महिलां पण आहे, मानलं की एक महिला एक डब्ल्यू काम करते, एक वुमन क्षमता मानली एक डब्ल्यू काम करण्याची। त्यानंतर या प्रश्नामध्ये आता बघा, 5 पुरुष एक काम 6 दिवसामध्ये पूर्ण करतात। एक पुरुषाची काम करण्याची क्षमता 1 यम असेल तर 5 पुरुष किती काम करणार, 5 यम काम करणार। एका दिवसात किती काम करणार, 5 यम काम करणार। एक पुरुष 1 यम काम करू शकत असेल तर 5 पुरुष किती काम करणार, एका दिवसात 5 यम काम करणार। ते म्हणतात 6 दिवसात पूर्ण करू शकतात। किती दिवसात, 6 दिवसात। मग एका दिवसाच्या कामाला जर 6 दिवसांनी गुणाकार केला तर काय होणार, हे टोटल वर्क भेटून जाणार आपल्याला। हे काय झालं, टोटल वर्क म्हणजे पूर्ण काम। त्याच्यानंतर म्हटलं परंतु 10 महिला तेच काम, म्हणजे हे जे काही काम करताय ना तेच काम करतात 10 महिला। एक महिला किती काम करू शकते, तर 1 डब्ल्यू काम करू शकते। तर 10 महिला किती काम करणार, 10 डब्ल्यू काम करणार। त्यानंतर ते म्हणतात 5 दिवसात पूर्ण करतात। किती दिवसात पूर्ण करतात, 5 दिवसात पूर्ण करतात। मग एका दिवसात एवढं 10 डब्ल्यू काम, तर 5 दिवसाने याला जर गुणाकार केला तर हे पण टोटल वर्कच होणार। हे पण काय होणार, टोटल वर्क। दोन्ही काम एकच आहे, दोन्ही काम एकच आहे म्हणून याच्या मधात काय आहे, बरोबर चिन्ह। दोघांची किंमत सेम आहे म्हणून काय झालं, दोघांची किंमत सेम आहे म्हणून याच्या मधामध्ये बरोबर चिन्ह। आता सॉल्व करा, 6 पंचे किती होणार, 30 यम बरोबर 10 गुणेला 5 म्हटलं किती होणार, 50। यमला इथेच ठेवा, याला खाली घेऊन या डब्ल्यूला। इथे काय राहिलं 50, हा 30 गुणेला इकडे आल्यानंतर काय होणार, भागेला। भाग द्या, इथं 0 ने 0 कॅन्सल झाला। इथून असा निष्कर्ष निघाला की एक पुरुष किती काम करू शकतं, 5, आणि एक स्त्री किती काम करू शकते, 3। इथून अशी यांची कार्यक्षमता निघाली, एक पुरुषांची कार्यक्षमता 5 काम करण्याची, एका स्त्रीची काम करण्याची क्षमता आहे 3 काम करण्याची। आता इथून टोटल वर्क काढा, एक तर इथे यमची किंमत ठेवा किंवा इथे डब्ल्यूची किंमत ठेवा, कुठे पण ठेवा सारखंच होणार। आता इथून टोटल वर्क काढायचं आपल्याला। टोटल वर्क काय होणार, 5 यम इथेच ठेवण्याचा प्रयत्न करतो मी बघा। टोटल वर्क काय होणार, तर यमची किंमत किती आली, 5 गुणेला 5 आणि गुणेला किती येणार, 6। 5 सक किती होतात, 30 गुणेला 5 म्हटलं तर किती होणार, टोटल वर्क झालं 150। टोटल वर्क आहे 150। आता हे टोटल वर्क पुढे प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे, आता हे टोटल वर्क किती निघालं, 150। तुम्ही इथे जरी डब्ल्यूची किंमत ठेवली असती तरी 150च उत्तर आलं असतं, बघून घ्या। 3 आहे, 3 गुणेला 10 म्हटलं तर 30 गुणेला 5 म्हटलं तर 150 होतं, दोन्ही सेमच येणार बरोबर। तर आता इथे काय म्हटलं, 5 महिला आणि 3 पुरुष एकत्र मिळून एका महिलेची क्षमता आली 3 काम करण्याची। तर सॉल्व करा, 5 महिला प्लस 3 पुरुष हा गट एकत्र मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील असं म्हटलं आहे। एका महिलेची क्षमता किती काम करण्याची आहे, 3। तर 5 महिला किती काम करणार, 5 गुणेला 3 म्हटलं तर किती काम करणार, 15। एका पुरुषाची काम करण्याची क्षमता किती आहे, 5 गुणेला 3 म्हटलं, 5 गुणेला 3 म्हटलं तर किती होणार, 15। हा गट जर एकत्र आला तर एका दिवसात किती काम होते, 30। हा गट जर एकत्र आला तर एका दिवसात किती काम होणार, 30 काम होणार। तर आपल्याला टोटल काम किती करायचे, 150 काम करायचे। हा गट जर एकत्र आला, 5 महिला आणि 3 पुरुष एकत्र जर आले तर एका दिवसात 30 काम करतात। 150 काम करायसाठी किती दिवस लागेल, 3 एका 3 आणि 3 पाचे 15। हा गट जर एकत्र आला तर ते काम किती दिवसात पूर्ण करतील, 5 दिवसात। आपलं बरोबर उत्तर किती राहणार, 5 दिवस। थोडा कमी समजला असेल, याच्या पुढचा आणखी एक असाच प्रश्न आहे बघा।
3 पुरुष एक काम 16 दिवसामध्ये पूर्ण करू शकतात, परंतु 6 महिला तेच काम 16 दिवसामध्ये पूर्ण करू शकतात, तर 12 पुरुष आणि 8 महिला एकत्र मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? जो आधीचा प्रश्न झाला ना, याच्या आधी सारखाच हा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा तुम्ही. येतं बघा. आता 3 पुरुष, इथे पण एका पुरुषाची क्षमता वगैरे काही दिली नाही. आता आपण मानलं एक पुरुष 1 यम काम करतं. 3 पुरुष, तर 3 पुरुष किती काम करणार? एका दिवसात 3 यम. ते म्हणतात 16 दिवसात पूर्ण करू शकतात, गुणेला 16 दिवस. एका दिवसाच्या कामाला 16 दिवसानं जर गुणाकार केला तर टोटल काम भेटून जाणार. हे झालं आपलं टोटल वर्क. बरोबर. त्याच्यानंतर परंतु 6 महिला, एका स्त्रीची क्षमता 1 डब्ल्यू मानली तर 6 स्त्रिया किती काम करणार? 6 डब्ल्यू काम करणार. बरोबर. ते पण किती दिवसात पूर्ण करतात? 16 दिवसात. एका दिवसाच्या कामाला 16 जर गुणाकार केला, 16 दिवसांनी गुणाकार केला तर हे टोटल वर्क भेटणार. हे टोटल वर्क, तर हे टोटल वर्क. ठीक आहे. इथून आता हे सॉल्व्ह करा, भाग वगैरे द्या. बघा आता भाग असा पण देऊ शकतो आपण. हे 16 इथे गुणेला इकडे आल्यानंतर भागे लावणार तर 16 ने 16 कॅन्सल झाले. इथे जरी भाग देतो म्हटलं 3 इथे गुणेला इकडे आल्यानंतर भागे लावणार तर 3 1 3 आणि 3 2 6. सॉरी, 3 2 6. यम इथेच ठेवा, डब्ल्यू ला ना खाली. इथे काय राहिलं? 2 आणि हा इथे राहिला तर 1 खाली येणार. खाली येणार. एका पुरुषाची क्षमता किती काम करण्याची? 2. एका स्त्रीची किती क्षमता आहे? 1. म्हणजे एक पुरुष 2 काम करू शकतं, तर एक स्त्री किती काम करू शकते? 1. इथून हा निष्कर्ष निघाला. इथून आता आपल्याला काढायचा आहे टोटल वर्क किती आहे, पूर्ण काम किती आहे. तर पूर्ण काम किती आहे ते एक तर इथे यमची किंमत ठेवा, नाही तर इथे ठेवा. टोटल वर्क काढायचं आपल्याला. तर 3 यम गुणेला होतं 16, हे होतं टोटल वर्क. यमची किंमत किती आहे? 2. तर 3 गुणेला 2 आणि गुणेला 16. 3 2 6. 6 गुणेला 16 म्हटलं तर किती होतं? 96. तो हे झालं टोटल वर्क. आता हे टोटल वर्क करायचं कोणाला आहे? 12 पुरुष आणि 8 महिला. 12 पुरुष प्लस 8 वुमन यांना करायचं. बरोबर. तर एका पुरुषांची क्षमता किती आहे? 2. तर 12 गुणेला 2 म्हणजे किती काम करणार? 24. प्लस एका स्त्रीची क्षमता आहे 1 काम करण्याची, तर 8 स्त्रिया किती काम करणार? 8. 8 गुणेला 1 म्हणजे 8 काम करणार. हा गट जर एकत्र आला तर एका दिवसात किती काम होते? 24 आणि 8 किती होतात? 32. हा गट जर एकत्र आला तर एका दिवसात 32 काम करते. किती काम करायचे? 96 काम करायचे. हा गट एकत्र आला तर एका दिवसात 32 काम करते. आपल्याला करायचे 96 काम. तर 96 भागेला 32 करा. तर 32 1 32 आणि 32 त्रिक होता 96. हा गट जर एकत्र आला ते काम किती दिवसात पूर्ण करतील? 3 दिवसात. आहे का नाही? सोपी, खूप सोपी प्रकार आहे. थोडा समजण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आगे बढा. बघा, 4 पुरुष एक काम 6 दिवसात पूर्ण करू शकतात, परंतु 3 स्त्रिया तेच काम 16 दिवसात पूर्ण करू शकतात, तर 1 पुरुष आणि 2 स्त्रिया एकत्र मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? आता तुम्ही काय करा, याचं मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. येणार तुम्हाला. एकदा आणखी पहा व्हिडिओ, परत पहा, त्याचं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.